सगळे सरेंडर झाले, एका गाडीमधून येते. प्लीज मला भयंकर राग येतोय ऐकल्यावर. सरेंडर कसं झाले काय? उपकार केले का आपल्यावर? व्हिडिओ काढायची हिंमत कशी होते काय? उपकार केला का आपल्याला? सरेंडर केलं. परळीतच होते ते. माझं म्हणणं आहे सरेंडर केलं काय? उपकार केले का आपल्यावर? त्यांनी त्याला पकडून हात फरफडत आणायला पाहिजे होतं. हे काय लावलंय? आपल्यावर उपकार केलं काय? काहीतरी सांगतात, व्हिडिओ करतात. हे सुस्त कसं आहे ना? दुर्दैवी आहे खूप. आमची एकच मागणी आहे, सुरुवातीपासून पहिल्या दिवशीपासून गावात जाऊन आपल्याशी चर्चा केली. वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाहीये, त्याला संरक्षण फक्त या मंत्रिपदाचं भेटतं. अशाच मंत्रिपदाचं जे धनंजय मुंडे साहेब जे मंत्री आहेत ना, त्याचं संरक्षण भेटतंय. हे सगळे सरेंडर झाले, एका गाडीमधून येते. प्लीज मला भयंकर राग येतोय ऐकल्यावर. सरेंडर कसं झाले काय? उपकार केले का आपल्यावर? गेल्यानंतर हातात सगळे दोरे गंडे होते. साहेब आवड साहेब आपण सुद्धा लय ताकदीने मांडले सभागृहात माझ्यासोबत त्यांनी. आणि त्यांना जोपर्यंत त्यांचा राजीनामा देत नाही ना, हे सगळं हे बघा त्यांची फाईल बघा काय काय त्यांनी जमा केले. एकदा त्यांचा राजीनामा झाला ना, हे सगळे फासावर चढतील बघा. तुम्हाला सांगतो एवढीच आमची मागणी सगळ्यांची. बाकीच्या आरोपीला ते त्यांचं तोंड झाकलं, हातकड्या लावल्या आणि ह्यांना काय सोडलं. त्याच्यामुळे त्यांचा राजीनामा झाला पाहिजे. ही प्रमुख मागणी पाहिजे तरी आपली. ह्याच्यात राजकारण हे काही नाही. आणि प्रकाश दादा म्हणले ना भाड्याने दिलं. गावकऱ्यांची दुसरी एक मागणी आहे की कुमावत नावाचे एक अधिकारी होते ज्यांनी सगळ्यांच्या चाव्या टाईट केल्या होत्या. तर त्या कुमावतला आणण्यासाठी गेले 3 महिना मागणी होते. आले होते ते 1.5 वर्षापूर्वी. तुमची बदली झाली का पण परत एकदा त्यांना आणलं पाहिजे. आणि दुसरी एक गोष्ट, एक चौकशी झाली पाहिजे. त्याची कोणाच्या लक्षात येणार नाही. व्हिडिओ काढला की मी पोलीस स्टेशनला जातोय, तर पोलिसांचं काम होतं नाकेबंदी करायची आणि त्याला त्या गाडीत पकडायचा, गाडीत उतरून आपल्या गाडीत घ्यायचा आणि घेऊन. पोलिसांनी इतका त्याला वेळ दिला की त्याची डायरेक्ट गाडीवाली सीआयडीच्या गेट समोर, आणि गेट मधून तो असा चालत चालत उतरत असल्या बापाला पोलिसांचा असा केला. भाषणात सांगितलं होतं की मुंबई क्राईमचा कोण दाऊदला गेला ना, तर दाऊदला थरथरथर एवढी दहशत होती पोलिसांची. ह्या सरकारच्या वागण्यामुळे खरी लाच जर कोणाची केली असेल तर पोलिसांची. सरकारचं काय नाही केलं. आणि त्याच्यामुळे त्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे की त्याला हे असा मार्ग मोकळा कोणी करून दिला. त्याला जी गाडीत आणला त्या गाडीचा चालक कोण होता, त्या गाडीच्या चालकाची चौकशी झाली पाहिजे. तो आधी कोणाच्या यात्रेत कोणाबरोबर होता किंवा त्या विषयी ती काढायला नको. पण एकंदरीतच टाइमला नाही आवडत. पण मी स्पष्ट सांगतो की राजकीय वरदहस्तामुळे इथल्या सगळ्या गुन्हेगारांना अभय मिळालं आणि आज ते जे माजले ते फक्त आणि फक्त राजकीय वरदहस्त. सरेंडर होण्याच्या आदल्या दिवशी मांजर सुंबेवर ही आरोपी व्हिडिओ काढायची हिंमत कशी होते काय? उपकार केला का आपल्याला? सरेंडर केलं. परळीतच होते ते. माझं म्हणणं आहे सरेंडर केलं काय? उपकार केले का आपल्यावर? त्यांनी त्याला पकडून हात फरफडत आणायला पाहिजे होतं. हे काय लावलंय? आपल्यावर उपकार केलं काय? काहीतरी सांगतात, व्हिडिओ करतात. हे सुस्त कसं आहे ना? दुर्दैवी आहे खूप, खूप दुर्दैवी आहे.